कथेचं नाव आषाढ मेघ. लेखक मिहीर ठकार. कथेची थोडीशी पार्श्वभूमी. राजन रॉड्रिग्स एक अंतर्यामी व्यथित असलेला व्हायलिन वादक. आपल्या मुलांनी आपल्या कलेचा वारसा पुढे नेला नाही, आपल्याला पूर्ण वेळ कलाकार होता आलं नाही, अशा व्यथा मनातल्या मनात बाळगत जगणारा. क्वचित प्रसंगी ही सल बाहेर पडलीच तर प्रतिसाद म्हणून आणखीनच वैफल्य पदरी पडत जातं. एकूणच जीवनाबद्दल नैराश्य आणि सक्तीची तडजोडीची भावना यासह आयुष्य जातंय. एक दिवस एका साध्या प्रसंगातून त्याची कलाकार बनण्याची उर्मी परत वर येते. किमान एकदा तरी नुसता वादक नाही तर कलाकार म्हणून आपली ओळख व्हावी असा थोडासा प्रयत्न केला जातो. आनंद घन क्षणांचा रावा दुरून यावा, निष्प्राण या जिण्याचा आषाढ मेघ व्हावा. श्रोते हो, कथा मंजिरी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच विविध भावरसांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि नवीन कथा अपलोड झाली की नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. तर ऐकूया कथा आषाढ मेघ. लेखक मिहीर ठकार. शर्म आती है मगर आज ये कहना होगा. हे गाणं नेहमीची गायिका म्हणत असताना आज राजन भाऊ एकदम कुठेतरी हरवले. मागचे काही दिवस करत असलेला विचार आज अचानक व्हायलिनवर उमटला. ये हमने देखा था ख्वाब प्यारे नदी किनारे या नुसरत साहेबांच्या गाण्याचे सूर थोडेफार जुळतील, दोन्ही गाणी छानपैकी पसरवली तर कुठेतरी एका बिंदूवर नक्की मिळतील असा राजन भाऊंचा अंदाज होता. आणि कधीतरी हे वाजवून पाहू असं वाटत होतं. ते घडलं खरं, पण जागा चुकली. चुकली म्हणजे खूपच चुकली. हमखास टाळ्या घेणारं, भरपूर तयारी असलेलं आणि एकदम हुकमी गाणं होतं ते बाईंचं. ज्याची तयारी नाही ते अचानक समोर आल्यामुळे बाई हडबडल्या. साहजिकच होतं. नेहमीपेक्षा वेगळे सूर कधीतरी चांगले वाटतात, पब्लिकलाही वाटले. शिवाय या भन्नाट मिश्रणाला एकदम उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. हे बघून तर बाई आणखीनच, अहो असं कसं अचानक कांजीवरमला पैठणीचा पदर लावता मधूनच? एवढी विखारी नजर, तीही एका बाई माणसाची आणि तीही चार चौघात. राजन भाऊ अचानक कावरे बावरे होऊन गेले. चेहरा पडला आणि नेहमीचं केविलवाणं हसू तोंडावर आणून वेळ मारून दिली. कांजीवरम असली काय किंवा पैठणी असली काय, दोन्हीतलं रेशीम शेवटी एकच, हे मनातच विरून गेलं नेहमीप्रमाणे. रुडॉल्फने आणलेला सिल्कचा शर्ट बघून राजन भाऊंना हे सर्व आठवलं. त्यांची वळलेली मान बघून रुडॉल्फही खट्टू झाला. तुमच्या एवढी तळमळ आणि चिकाटी नाही माझ्याकडे. तुमची अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो मी. सॉरी. आपण मुलाला संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी जो आग्रह केला त्यामुळे तो बोलतोय अपराधीपणे, हे कळलं. अरे डोंट माइंड, माझंही चुकलंच. उद्या माझ्याबरोबर ये. वी विल गो टू चर्च अँड प्रे फॉर युअर न्यू जॉब. बट नेव्हर लूज सेन्सिटिव्हिटी सन. विदाउट इट लाईफ इज अ स्टोन. कालच्या फ्रायडे स्पेशल कार्यक्रमातच नेमका हा गोंधळ झाल्याने राजन भाऊ जरा विचलितच होते. रुडॉल्फच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत आता स्टुडिओचे मालक हिराभाईंना कसं सामोरं जायचं हा विचार मनात आला. अरे माझ्या गोळ्या देऊन जा ना. गोल उभी डबी आहे बघ, पांढरी. 2 आहेत तशा, त्यातली कुठली? 406 रुपये किंमत असलेली. राजन भाऊ एक प्रामाणिक कलाकार. वडिलांकडून व्हायलिन मिळालं ते कधी खाली ठेवलंच नाही. ते तसंच पुढे जावं, पुढे जात राहावं अशी इच्छा मनात बाळगणं काही गैर नव्हतं. उलट त्यांच्या दृष्टीने ते योग्यच होतं. मुलगी रिया ही तिच्या मार्गावर पुढे गेली, कॅन्डल्सच्या व्यवसायात उतरली. निदान रुडॉल्फ तरी आपलं मन ओळखेल आणि हा संगीतमय प्रवास असाच सुरू राहील
हा भाबडा कयास अगदी फोल ठरला. पत्नी रीना तर कधी काळी सिंगर होती हे विसरूनही गेली होती, कधीचीच. एक कलाकार व्हावं, थोडा आनंद घ्यावा, पुष्कळसा वाटावा, अशी निरागस प्रार्थना राजनभाऊ दर रविवारी करत. हे इतकं का गैर होतं, अशक्य होतं? तशी खूप काही मोठी मागणी नव्हती आपली. राजनभाऊ फार आत्मीयतेने शिकले, खूप तळमळीने. वडिलांच्या सान्निध्यात, विचारात, सावलीत, जाणीवेत, जिथे जिथे जसं जसं. प्रार्थनेच्या वेळी बंद केलेले हात नीट मिटले गेले नसावेत कदाचित, रिकामेच राहिले. राजनभाऊ मुळातच कमी बोलणारे. आजकाल ह्या अशा व्यर्थतेच्या विचारात गोल गोल फिरतात. शब्द आणखीनच सुकून उडून जातात. वयाचा पिरमिड उतरत उतरत आता परत जमिनीकडे जायची वेळ जवळ आली. ही जाणीव संथ लयीतून आता द्रुत लयीत आली होती. मैफिल संपणार आता, हे सुचवत होती. हिराबाई, काय म्हणताय? काही नाही, शोची गडबड. कशी काय आज आठवण काढली अचानक? तुमचा लाडका राजन, त्यांनी फोन केला होता काल, हॉलची चौकशी करत होता. परत चेकाळलेला दिसतोय. तुम्हाला सावध करावं म्हणून आपला फिरवला फोन. हां, थँक्स भाटिया सर. बरं, मी ठेवतो फोन. आय थिंक ही इज हिअर. आय नो इट वॉज अन एरर हिराभाई. आय अपोलोजाइज फॉर इट. अहो भाऊ, दुसऱ्याला कळायच्या आत सावरली तर ती एरर, एल्स इट इज अ मिस्टेक. वेल देन, आय अग्री इट वॉज अ सिरियस मिस्टेक. भाऊ, ते सगळं ठीक आहे, आणि तुम्ही तर आपल्या इंडस्ट्रीची शान आहात. रेअरेस्ट ऑफ द रेअर सॉन्ग व्हायलिनिस्ट. सॉन्ग व्हायलिनिस्ट हा गायकाच्या स्वरांच्या बरोबरीने वादन करत असतो. त्यांनी गायकाच्या बरोबरीने हुबेहूब सुरेल वाजवणं अपेक्षित असतं. ज्यानी बरोबर चालायचं तोच भरकटला तर कसं चालेल? हे हिराभाईंनी आडून आडून जे सुचवलं ते भाऊंच्या लगेच लक्षात आलं, आणि अपराधीपणाची भावना आणखीनच गडद झाली. त्यांचा पडलेला चेहरा बघून हिराबाईंनी विषय जरा बदलला. आपली लीड सिंगर आहे ती. एकदा हल्ली तर बरेच पापड भाजावे लागतात. अहो, तिच्या नावावर तर बुकिंग होतं. शिवाय सगळे कुठं तिला फक्त ऐकायला येतात. राजन भाऊंना हे सगळं उमगण्याचा पटण्याचा प्रश्न नव्हताच. आपल्याला माफी मागायला लागावी अशी चूकच करू नये राजन. वडिलांचे ते शब्द आज कानात घुमत होते. मन दुःखी झालं होतं. एक काटकसरी स्वभाव सोडला तर व्यवहार चातुर्य आणि राजन भाऊ यांचं तसं काही विशेष सख्य नव्हतंच. असं केलं तरी काय आपण? कधीतरी लय ताल सोडून वाजवून बघितलं पाहिजे, सम सोडून देऊन आपल्याच धुंदीत. सुरांनाही कधीतरी लयीचा कंटाळा येत असेल. चर्चमध्ये उदबत्तीचा धूर कसा मुक्तपणे वाहत असतो, कुठेतरी ना वेग निश्चित ना जागा. अशा वेळीच काहीतरी सापडतं. काल ऐकलेलं संगीतच आज परत ऐकण्यापेक्षा नवीन काहीतरी येऊ दे ना. भिडू दे सूर आभाळाला. माझ्या सुरांनी येशूच्या क्रॉसचा एखादा खिळा हलावा, त्याला थोडा आराम मिळावा. राजन भाऊंचं मन असं वर वर निसटू लागलं की डोळ्यातलं पाणी त्याला खाली खेचून आणत असे. तुम्हाला तो जो जो बोलावतोय कधीचा, त्याला जरा दर्शन द्या. राजन भाऊंनी होकारार्थी मान हलवली. मागे वळताना एक अश्रू सांडलाच. सहृदय हिराभाई जरा डळमळले, पण आज सॅटर्डे नाईट आहे हा भाऊ, जोरदार झाली पाहिजे, फुल बुकिंग झालंय. जाता जाता स्टुडिओ मालक हिराभाईंनी उच्चारलेले शब्द कानावर पडले. डोंट वरी, भेटू रात्री. अत्यंत साधेपणाने आणि कडक शिस्तीत जगणारा माणूस कसा दिसतो? राजन रॉड्रिक्स सारखा. टापटीप कपडे, वक्तशीर काम, सावध आणि कायम नवीन काहीतरी शोधणारा. शिस्त म्हणजे अरे बापरे, छत्री फक्त 1 जून ते 1 ऑक्टोबरच घेऊन जाणार. त्याच्या आधी आणि नंतर पाऊस आला तर भिजणार. शिस्तशीर माणसांना घरातली आजूबाजूची मंडळी जर तितकीच शिस्तीची नसतील तर भयंकर त्रास होतो. त्रास होतो, पण काही काळ. अपेक्षा आणि आशा सोडली की पतंग आकाशात मोकळा, कधीही पडो कुठेही पडो.
दोरी लावलेला पतंगही किती वैतागत असेल नाही त्या दोऱ्याला आणि त्याला उडवणाऱ्या माणसाला. तर एकूण काय, राजन भाऊ आता मजेत होते. आशाच सोडून दिली होती ना त्यांनी, म्हणजे बायको मुलगा मुलगी यांच्याकडून. स्वतःकडून अजूनही थोडी आस शिल्लक होती. तीच भाटियासारख्यांना फोन करायला भाग पडत होती. शिकत असताना खूप छान छान स्वप्न पाहिली होती त्यांनी, मोठा पूर्णवेळ कलाकार होण्याची. पण घरातल्या जबाबदाऱ्या, बदललेल्या गरजा आणि अनपेक्षित परिस्थिती यामुळे कलाकार होण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला देताच आला नाही. वडील होते तोपर्यंत काही फिकीर नव्हती. नंतर घरासाठी शाळेत नोकरी, म्युझिक क्लासेस यात वेळ जात राहिला. मग कुटुंब वाढलं, गुंता वाढला. एकूणच मनावर निराशेचा भारच फार झाला होता. आपल्या स्वप्नासाठी आता आपण काहीतरी केलं पाहिजे, लवकर केलं पाहिजे, हा विचार हल्ली सारखा येत असे. बाहेरून आल्या आल्या भाऊ त्यांच्या खोलीत घुसले. रुडॉल्फ मागे जाणार तितक्यात रीनाने त्याला बोटानेच अडवलं. त्या खोलीत राज कुणाचाच नसतो. रिकी शिवाय कोणाला सहसा प्रवेश नाही. रुडॉल्फ परत मागे आला. भाऊंचा रियाज सुरू झाला की रिकी झाडावरून यायची, टेबलावर स्वतःच्या शेपटीच्या गादीवर बसून ऐकायची आणि परत खिडकीतून पसार. पण आज बराच वेळ झाला तरी कसलाच आवाज भाऊंच्या खोलीतून येत नव्हता. रिलॅक्स राज, ऍसिडिटी वगैरे असेल, डोंट वरी सो मच, रीना मनातली चिंता न दाखवत म्हणाली. तसं असेल तर ठीकच आहे, पण तरी सुद्धा बोला त्या दोघांना. राजन भाऊ मान वर न करताच पुटपुटले. हातात पुस्तक घेऊन रुडॉल्फ आणि नख फाईल करत रिया खोलीत पोहोचली. वैतागाची सौम्य रेष दोन्हीकडे सारखीच होती. आजारी पडले की राजन भाऊ नेहमी एकदम निराश होत असत, कदाचित घाबरून जात असावेत. अशा प्रत्येक वेळी मुलांना बोलावून निर्वाणीचा संदेश वगैरे देण्याचा प्रघात आजही पार पडत होता. मुलांना काहीच विशेष वेगळं वाटलं नाही. रीनालाही हे सवयीचंच झालं होतं. भाऊ पोटतिडकीने काही सांगत असत, मुलंही कर्तव्य म्हणून ऐकत असत. खोली बाहेर पडल्यावर चपला घालताना कान मोकळे करून पुढे जायचं, हेही तितकंच ठरलेलं. पण आज भाऊ वेगळं सांगत होते. मनासारखं जगा, आनंद लुटा आणि आनंद वाटा, असं काहीतरी. हे नेहमीपेक्षा वेगळं होतं. मुलांना आनंद झाला, पण रीनाला काहीतरी वेगळं घडत असल्याचा सुगावा लागला आणि कदाचित काही वेगळं घडण्याची चाहूल. चला निघायचं का, राजन भाऊ सकाळीच रुडॉल्फला म्हणाले. चर्चमध्ये जाऊन बसणं आजकाल राजन भाऊंना आवडायला लागलं होतं. येशूच्या मूर्तीवरून नजर अलगद समोर लावलेल्या उदबत्त्यांच्या गुच्छावर जाऊन बसे आणि त्या धुराच्या लाटेबरोबर मनही हलकं हलकं होत होत वर वर शून्यात जात असे. ही अवस्था आता हवी हवीशी वाटू लागली होती. निर्विकल्प, विचार शून्य. कालच्या बोलण्याचा परिणाम असेल किंवा खरंच आतून काहीतरी वाटलं म्हणून रुडॉल्फ एकदम तयार होता. भाऊ नेहमीप्रमाणे चालताना विचारमग्न होत हात मागे बांधून चालू लागले की आपल्याबरोबर कोण आहे ते विसरून जात. थोडा वेळ गेल्यानंतर रुडॉल्फने विचारलं, जांभळं घ्यायची का, चांगली आहेत? हं, काय भाव? 100 रुपये पाव. नको नको, आत्ता नको, बघू नंतर घेऊ. हे उत्तर जवळजवळ अपेक्षितच असल्याने रुडॉल्फला विशेष वाईट नाही वाटलं. परत विचारांच्या गुंगीत काही अंतर चालून गेल्यावर अचानक एक अपरिचित आवाज आला. कसे आहात राजन सर, ओळखलं का मला? अरे अरे तू अमोल ना? थोडा वेळ आठवून राजन भाऊ म्हणाले. हो हो सर, थँक्स सर. शाळेत तुम्ही शिकवलेली गाणी अजूनही पाठ आहेत. किती मस्त चाली होत्या. आणि शाळेत शिकवलेली एक धून अमोलने गाऊन दाखवली. वा, अजूनही तसाच आहे आवाज तुझा. शाळेत असताना तर फार सुंदर होता रे. पुढे काही केलंस का गाण्यात? नाही सर, खाली मान घालत अमोल म्हणाला. नेहमीची सरळ वाटच धरली. आजकाल पूर्ण वेळ म्युझिकमध्ये करिअर करणं फार अवघड आहे सर. या वाक्यावर रुडॉल्फ आपल्याकडे हमखास बघणार हे ओळखून त्याने अमोलकडे बघणं चालू ठेवलं. तरी सुद्धा काटा टोचलाच. आपण काट्याला टाळलं
तरी त्यानेही आपल्याला टाळायला हवं ना. आणि आणि तुझ्याबरोबरचा तो वैभव रे, तो. अमोल एकदम गंभीर झाला. मॅरेथॉनसाठी रनिंग प्रॅक्टिस करत होता. ओव्हर स्ट्रेसनी हार्ट फेल झाला त्याचा ऑन द स्पॉट. 2 महिने झाले. ही वॉज जस्ट 31 सर. ओह माय चाइल्ड, गॉड ब्लेस यू फॉर एव्हर डिअर. भाऊंना हा फार भयंकर आणि आश्चर्याचा धक्का होता. फारच अकल्पनीय आणि अनपेक्षित होतं सगळं. अनेक विचार मनात एकत्र येत होते. भाऊ गंभीर होऊन एकटेच असल्यासारखे चालत होते. जीवनाचं वय किती? फार फार तर 60, 70, 80 वर्ष. आणि थडग्याचं वय? शेवटी टिकतं काय? जीवन की मृत्यू? आपण उतारवय म्हणतो खरं तर, पण गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या विपरीत उतारावरच वेग मंदावतो. कशाची भीती आहे नक्की? मरणाची की वेळेआधी मरण्याची? जरा वेळ गेल्यावर भानावर आलेले राजनभाऊ रुडॉल्फला म्हणाले, अरे तुला जांभळं घ्यायची होती ना, चल घेऊन टाकू. कोणे एकेकाळी सुरात असलेली चर्चच्या क्वायरमध्ये पहिल्या रांगेत गाणारी रीना आपसुकच राजनच्या मनात भरली. सुरांच्या झाडाला सुरेल पालवी फुटेल असं वाटत होतं दोघांना, पण नाही घडलं तसं. आपल्या दोन्ही मुलांनी संगीत क्षेत्रात अगदी करिअर जरी नाही केलं तरी संगीताची सोबत कायम ठेवावी असं त्यांना नेहमी वाटत असे. म्हणजे मुलं लहान होती तेव्हा. आपण खूप सांगूनही त्यांनी नाही ऐकलं. रीनानेही आपल्या म्हणण्याला साथ दिली नाही. याचं वैषम्य कायमच वाटत होतं. हो म्हणून जसा पाठिंबा देता येतो तसं नाही न म्हणणं म्हणजे पण एका प्रकारचं समर्थनच की. चर्चच्या कन्फेशन बॉक्समध्ये ही गोष्ट कितीतरी फादर्सना ऐकवली होती राजनभाऊने. आजही काही वेगळं होईल असं नव्हतं. थोड्या धाडसानेच रुडॉल्फनी तोंड उघडलं. कन्फेशन बॉक्स ही फक्त चर्चची मक्तेदारी न राहता त्याचं खाजगीकरण केलं पाहिजे. अशाने कितीतरी लोकांची फार मोठी मानसिक गरज भागवली जाऊ शकते. You may find children anywhere, but you will not get father everywhere, my son. आपण काही चांगला क्रांतिकारी विचार मांडावा आणि त्याचा फियास्को व्हावा, याचं रुडॉल्फला जरा वाईट वाटलं. थोडं सांगीतिक विषयांतर केलं तर वातावरण जरा सैलावेल म्हणून तो परत म्हणाला, मस्त ट्यून होती तुमची, याचं रिमिक्स काय सॉलिड होईल. रुडॉल्फच्या या अवचित टिप्पणीवर भाऊनी वर आभाळाकडे पाहिलं फक्त. चर्चमध्ये गेल्यावर आपल्याला बराच वेळ एकटं बसावं लागेल याची कल्पना रुडॉल्फला होतीच. रुडॉल्फ आणि राजनभाऊ आत गेले. प्रार्थना झाली आणि ते परत कन्फेशन बॉक्सच्या दिशेने निघाले. कधीतरी खूप परिश्रम करून आपण एका उंच पर्वतावरच्या सुंदर देवालयात जाऊन पोचतो. असं वाटतं जणू काही स्वर्गातच पोचलो. तिथे आल्यावर कळतं आपल्यासारखे बरेच जण आले तिथे, वेगवेगळ्या वाटांनी. आतापर्यंत आपल्याला फक्त आपलीच वाट माहिती होती. अशी नवीन वाट जेव्हा कळते तेव्हा फार आनंद होतो. देवालयात पोचल्याचा आनंद, नवीन वाटेचा आनंद, आपल्यासारखे आनंद शोधणारे अजूनही कोणी होते ते आपल्याला भेटले याचा आनंद. आपण नवीन वाट शोधतो हा खरंच गुन्हा होतो का? राजनभाऊ अजूनही परवाच्या प्रसंगाचा विचार करत होते. त्यात ह्या बातमीमुळे तर त्यांच्या अस्वस्थतेत फारच भर पडली होती. पण आतली बेचैनी व्यक्त करायची तरी कुठे? त्यासाठी दोन्हीकडे समान विषमता हवी. ती मिळणं फारच दुरापास्त. जे कोणी केलं नाही ते आपल्याला करायला मिळावं, त्यासाठी हक्काची कौतुकाची थाप रसिकांकडून मिळावी, हेच तर हवं असतं. त्यासाठीच कलाकार झटतो. आणि नेमकं तेच जर मिळत नसेल तर काय घुसमट होते ते कुणाला कळणार तरी कसं? परत येतानाही राजनभाऊ आपल्याच नादात होते. थोडं जुजबी बोलले, इकडून नको, जरा पलीकडून जाऊ. का? सरळ रस्ता तर आहे. आत्तापर्यंत इथे झोपड्या होत्या रे, आता त्या हलवल्या की हटवल्या माहित नाही. तिकडून गेलो तर वाटतं कुणाच्या तरी घरावरून चालतोय. काहीतरीच. रुडॉल्फच्या वाकड्या ओठांनी शब्द बोलते केले. अमोलला भेटून जुने शाळेचे सुंदर दिवस राजनभाऊंना आठवले. आर्थिक लाभ जरी फार नसला तरी खूप छान प्रयोगशील काम करायला मिळे.
समाधान खूप होतं त्या दिवसात. त्यातल्याच एके दिवशी हिराबाईंची भेट झाली. तो प्रसंगही त्यांना अगदी काल घडल्यासारखा आठवला. मुलं मोठी झाल्यावर रीनाला जरा मोकळीक मिळाली. राज, माझं एक काम करशील? हा अर्ज देऊन ये ना. रीना, तुला कामच करायचं तर चर्च का नाही जॉईन करत परत एकदा? देअर लाईज युअर डेस्टिनी. ते दिवस वेगळे होते राज. नाव द क्लॉथ इज टॉर्न. नाईलाजाने अर्ज दिला खरा. येताना शेजारच्या इमारतीतून छान सूर ऐकू आले. राजनभाऊ कुतूहल म्हणून जाऊन पोचले. आज लिफ्ट लाईफ एनॉलॉजीच्या विपरीत लिफ्ट चक्क खालीच होती. काहीतरी चांगलं घडेल असा संकेत देत. लिफ्ट लाईफ एनॉलॉजी म्हणजे आपण तळमजल्यावरून वर जात असताना लिफ्ट सर्वात मजल्यावर असणं आणि आपण वरच्या मजल्यावर असताना लिफ्ट तळमजल्याला असणं. पण आज मात्र त्यांना हवी तिथेच लिफ्ट होती. एका मोठ्या हॉलमध्ये एका नामांकित स्टुडिओच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम चालू होती. अर्धवर्तुळाकार भरगच्च वादकवृंद आणि मधोमध एक गायक. क्षणभर हेवा वाटलाच. पर्कशन सेक्शन, ब्रास सेक्शन, वुडविंड सेक्शन आणि 15 वायलिन्सचा स्ट्रिंग सेक्शन, 5-5च्या 3 रांगा. गाण्याची प्रॅक्टिस चालू होती. एक संपलं, दुसरं सुरू झालं. राजनभाऊ लक्ष देऊन तल्लीन होऊन ऐकू लागले. ऑर्केस्ट्रा कंडक्टर मधोमध उभा राहून त्या पूर्ण समूहाला नियंत्रित करत होता. येणारे 70 आवाज राजनभाऊ जणू 70 कानांनी ऐकत होते, त्यातच गुंग होऊन. स्थळ काळाचं अस्तित्व जणू काही नसल्यासारखे. अचानक काय झालं कुणास ठाऊक. खाडकन डोळे उघडून व्हायलिनच्या ग्रुपकडे बोट दाखवून ते भान हरपून ओरडले, तो दुसऱ्या रांगेतल्या डावीकडून दुसरा. काहीतरी गडबड आहे. नशिबाने सर्वच जण कसलेले आर्टिस्ट असल्याने कोणी दुखावलं वगैरे गेलं नाही. ऑर्केस्ट्रा कंडक्टर पुढे येऊन म्हणाले, एक्सलंट, आप तो नगीना हो. मी हिरालाल वोरा, या शोचा आणि मुक्तधारा स्टुडिओचा मालक. आपली ओळख? हिराबाई दर्दी आणि रसिक माणूस, पण धंदा अपनी जगा, शौक अपनी जगा असं म्हणणारा. उगाच नाही तो एवढा मोठा शो चालवत. आपल्याला या स्टुडिओत काम करून इतकी वर्ष झाली, पण हिराबाईंचे गुण काही आपण घेऊ शकलो नाही. घरी आल्यावर रियाची, तिच्या कॅन्डल बुटीकची आपुलकीने चौकशी करताना बघून रीनालाही बरं वाटलं. तिच्या स्वतःच्या बुटीकचं आता उद्घाटन आहे पुढच्या आठवड्यात, हेही कळलं. ती कशी हे सगळं मॅनेज करणार, कच्चा माल कसा आणणार, मार्केट कुठे आहे, हे सगळं तिच्याकडून ऐकताना त्यांना खरंच बरं वाटलं. तिच्या कपाळाचं चुंबन घेऊन राजनभाऊनी तिला जेव्हा बेस्ट ऑफ लक दिला, तेव्हा ती खरंच खूप खुश झाली. थँक गॉड आय गॉट अ मॅड फादर. शहाण्या वडिलांचं मी काय केलं असतं. पुढच्या आठवड्यात माझ्या बुटीकचं ओपनिंग आहे. अँड डॅड, यू विल गेट अ युनिक सरप्राईज. अमोलने काही दिवसांपूर्वी आठवण करून दिलेली आपलीच धून राजनभाऊ परत विसरून गेले होते. या ट्यूनचं रिमिक्स काय सॉलिड होईल, हे रुडॉल्फचे शब्द तर तिथल्या तिथे जमिनीवर टाकून दिले होते त्यांनी. आता काही क्षणात रिया रिमोटनी ब्युटिकचा साईनबोर्ड ऑन करेल अशी उत्कंठा वाढत असतानाच त्यांना परत तीच धून ऐकू आली, रिमिक्स केलेली. अचानक चमकलेले राजनभाऊ काय प्रतिक्रिया देऊ हा विचार करत असतानाच साईनबोर्ड ऑन झाला. समोर नाव दिसलं, रियाज. राजनभाऊंनी परत नेहमीप्रमाणे आकाशाकडे बघितलं. हॉल शोधायचा आणखी एक प्रयत्न करून पाहावा म्हणून त्यांनी जोजोला फोन लावला. तोही एका प्रथितयश म्युझिक कंपनीचा मालक होता. त्याच्या ओळखीने कुठेतरी कार्यक्रमाला जागा मिळाली असती. शिवाय नुकताच त्याच्या जावयाला म्युनिच सिम्फनी मास्टर अवॉर्ड मिळाला होता, सर्वोत्कृष्ट रचनेचा, जी राजनभाऊंनीच त्याला तयार करून दिली होती. त्याला भेटून जे साध्य व्हायला हवं होतं ते तर झालंच नाही, उलट जे घडू नये तेच घडलं. काय भाऊ, आले का जाऊन जोजोकडे? हो. मग होते का पुढे काय? राजनभाऊ इंडस्ट्रीत फारच प्रसिद्ध होते, शिवाय टॅलेंटेडही होते. बरेच स्टुडिओवाले, संगीत दिग्दर्शक त्यांना व्हायलिन वादनासाठी, अरेंजमेंटसाठी, कधी कधी नुसत्या सल्ल्यासाठी बोलावून घ्यायचे. हिराबाईंनी कधी हरकत घेतली नव्हती. एरवीचा व्यावसायिकपणा इथे आड येत नसे. नुसतेच संगीतकार नव्हे तर श्रेष्ठ दर्जाचे संगीत दिग्दर्शक होते राजनभाऊ. संगीत, नोटेशन, ऑर्केस्ट्रेशन
सर्व बाबतीत अत्यंत निष्णात, तरीही साधेपणा सोडला नव्हता त्यांनी, आणि हाच गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवत असे. चांगलं करा म्हणजे ठरवून वेगळं करण्याची गरज पडणार नाही, हा वडिलांचा सल्ला त्यांनी जीवनात सर्वच बाबतीत अगदी इमानदारीने आणि श्रद्धेने पाळला होता. जोजोच्या सीन अरेंजमेंटमध्ये मुळातच एवढं ऑर्केस्ट्रेशन आवश्यक नाहीये. फक्त एक बासरीचा पीस पुरेसा आहे, त्याला म्हणालो. पण ऐकतच नाही तो. ही इज पॉम्पस एव्हरीवेअर. मग मग काय, आय विश्ड हिम हेल्प अँड केम बॅक. तुमचं ना काहीतरी वेगळंच असतं भाऊ. वेगळं म्हणजे? वेगळेपणा म्हणजे मूर्खपणा नाही. मला हे उंगायला अर्ध आयुष्य लागलं, आणि ते सुद्धा आत्मविश्वासाचा बळी देऊन. वेगळेपणाची किंमत चुकवावी लागते हिराबाई, आणि बऱ्याचदा एकटेपणा ही ती किंमत असते. वेगळेपणा कोणी मागून घेत नाही हो, तो आपसुकच येतो, त्याला काय करायचं. पण एक लक्षात येतंय आता, वेगळेपणाला मूर्खपणा म्हणणारेच खरे मूर्ख असतात. राजन भाऊ, राजन भाऊ, अहो कसं होणार तुमचं, हिराबाई हसत म्हणाले. काही व्हायला आता वेळ कितीचा उरलाय. आपली वायलिनची बॅग घेऊन भाऊ बाहेर पडले. त्यांचं वाक्य डार्टबोर्डमध्ये डार्ट घुसतो तसं घुसलं होतं हिराबाईंच्या मनात. काही व्हायला आता वेळ कितीसा उरलाय. स्टुडिओच्या दारातल्या धबधब्यासमोर शांत उभे राहिलेले हिराबाई खाली माशांकडे बघत होते, काहीतरी विचार करत. आपले प्रयत्न संपले की आशा, हे राजन भाऊंना कळत नव्हतं. हातातून वेळ निसटून चाललाय, आपण काहीच करू शकत नाही, ही अगतिकता त्यांना त्यांच्या शांत स्वभावाच्या विरुद्ध वागायला भाग पाडतेय. हे इतकी वर्ष त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या हिराबाईंच्या मात्र बरोबर लक्षात येत होतं. आजचा कार्यक्रम काहीतरी स्पेशल आहे हे राजन भाऊंप्रमाणे सर्वांनाच जाणवत होतं, पण कारण कळत नव्हतं. मध्यंतरापर्यंत कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुंदर पार पडला. मध्यंतर संपता संपता हिराबाईंनी बोलायला सुरुवात केली. मित्रांनो आणि रसिकांनो, आतापर्यंतचा कार्यक्रम आपण मस्त एन्जॉय केला, तुमच्या अभिरुचीचा पुरावाच दिला. इतक्या स्वर्गीय रचना, इतकं सुंदर संगीत तुम्हाला आनंद देऊन गेलं नसतं तरच नवल वाटलं असतं. वर्षानुवर्ष इतक्या कार्यक्रमांमधून लोकप्रिय झालेल्या या रचना आता एकदम सिद्धच झाल्यात म्हणा ना. एक मजा सांगू दोस्तांनो, खूप जुनी आहे. कधीतरी एकदा रात्री झोपमोड झाली आणि माझ्या लहान बाळाकडे बघितलं सहज, तर ते मस्त खुदकन हसलं झोपेतच. आहे की नाही गंमत? मित्रांनो, समजा मला जाग आली नसती तर, किंवा अशा कितीतरी वेळा असतील ज्या माझ्याकडून निसटल्या असतील. आपल्या आनंदाच्या जागा आपल्याला कळल्याच नाही तर. आपल्या आजूबाजूला असे कितीतरी कलाकार असतील जे फार गुणी प्रतिभावान असतील, पण त्यांना तुम्ही ऐकूच शकला नाहीत तर. हिराबाई नेहमीचे नव्हते, काहीतरी वेगळं, काहीतरी आतून बोलत होते. राजाभाऊंना जरा विचित्र वाटलं. तबलजीकडे बघितलं, त्याची पण सम चुकली होती. प्रत्येक कलाकार प्रकाशात येईल अशी शक्यता कमीच. प्रत्येकाच्या भाग्यात चंद्र नसतो, पण म्हणून त्यांची मेहनत, तळमळ, प्रामाणिक कष्ट कुठेही कमी नसतात. प्रसिद्धी म्हणजेच प्रतिभा हे खरं नाही, आणि लोकप्रियता नाही म्हणून प्रतिभा नाही हेही खोटं. कुठली गोष्ट आपल्याला किती आनंद देऊन जाईल हे कळल्याशिवाय तिला का नाकारायचं. मागे एकदा मला कुणीतरी विचारलं होतं, शेवटी टिकतं काय, जीवन की मरण? मला वाटतं शेवटी संगीत टिकतं. अ सॉन्ग हॅज द लॉंगेस्ट लाईफ. मित्रांनो, इतकी वर्ष बरोबर राहूनही मला जे नजरेस पडलं नाही, असं एक प्रतिभेचं फूल आज आपल्यासमोर ठेवतोय. आमचे अरेंजर, कंडक्टर आणि अत्यंत गुणी वादक श्री राजन रॉड्रिग्स. अनाउन्समेंट संपली. प्रेक्षागृहात नवीन प्रकाश आला. राजन भाऊंना स्टेजची रचना बदललेली जाणवली, आणि क्षणार्धात लक्षात आलं, आपण बरोबर स्टेजच्या मधोमध बसलो आहोत. सर्व वादक आपल्या बाजूला आणि हिराबाई समोर. राजन भाऊ आनंदाने, आश्चर्याने आणि कृतज्ञतेने पाहत असतानाच हिराबाईंनी बॅटन हातात घेतली. तिच्या एका इशाऱ्याने एक विषारी वादळ संपून गेलं आणि सुरू झालं अमृत मंथन.
चिरंतन.